नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आधुनिक भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास करतो आहोत. त्यात मागच्या तासिकेला आपण मार्क्सवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, वसाहतवादी इतिहास लेखन या संदर्भामध्ये माहिती पाहिली. आता आजच्या तासिकेला आपण आधुनिक भारतीय इतिहास लेखनातलीच वंचितवादी इतिहास लेखन या तात्विक प्रणालीचा अभ्यास करणार आहोत. पहा मुलांनो, वंचित या शब्दाचा अर्थच आहे एखाद्या प्राप्तीपासून दूर, एखाद्या प्राप्तीपासून लांब, एखाद्या गोष्टीपासून दूर. उदाहरणार्थ, शिक्षणापासून वंचित म्हणजे शिक्षणाच्या प्राप्तीपासून लांब, शिक्षणाच्या प्राप्तीपासून दूर, ज्याला शिक्षण मिळालेलं नाही, मिळू शकलेलं नाही. पैशापासून दूर, संपत्तीपासून दूर, पैशापासून वंचित, संपत्तीपासून वंचित म्हणजे ज्याला पैसा मिळालेला नाहीये, संपत्ती मिळालेली नाहीये. मानापासून वंचित, सन्मानापासून वंचित, प्रतिष्ठेपासून वंचित म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीपासून जो दूर असतो त्याला त्या संदर्भात वंचित असं समजलं जातं. वंचितवादी इतिहासाच्या संदर्भात अभ्यास करीत असताना आपल्याला या इतिहास लेखनाचं मूळ मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये सापडतं. ते कसं पहा. मागच्या तासिकेला आपण मार्क्सवादी इतिहास लेखनाविषयी माहिती पाहिली. कार्ल मार्क्स काय म्हणतो? प्रत्येक समाजामध्ये दोन वर्ग असतात, एक आहे रे वर्ग आणि दुसरा नाही रे वर्ग. नाही रे वर्ग म्हणजे ज्यांच्याकडं उत्पादनाची साधनं नाहीत. तर उत्पादनाची साधनं नाही आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडं उत्पन्न नाही आहे, त्यांच्याकडं पैसा नाही, संपत्ती नाही, त्या पैशासोबत संपत्तीसोबत येणारं सुख पण नाही, त्या पैशासोबत संपत्तीसोबत येणारी सन्मान, प्रतिष्ठा ही पण नाही आहे. म्हणजे अर्थातच नाही रे वर्ग हा अनेकानेक गोष्टींपासून वंचित असणारा असा वर्ग असतो. आणि या वर्गाला केंद्रस्थानी ठेवून, या वर्गाला अग्रक्रम देऊन मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहास लिहिला. म्हणजेच पहा, मार्क्सवादी इतिहासकारांच्या विचारामध्ये त्यांनी ज्यांना अग्रक्रम दिला, महत्त्व दिलं, त्या वर्गामध्ये आणि सगळ्याच प्रकारच्या गोष्टींपासून वंचित असणारा वर्ग, त्यांच्याविषयी ज्या इतिहासकारांनी लेखन केलं ते वंचितवादी इतिहासकार यांच्या मूळ स्रोतामध्ये आपल्याला, मूळ विचारामध्ये आपल्याला साम्य दिसतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की वंचितवादी इतिहास लेखनाची सुरुवात ही मार्क्सवादी इतिहास लेखनातून झालेली आहे. याचाच अर्थ वंचितवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मार्क्सवादी इतिहासकारांनी दिलेली दिसते. पहा, या वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात कुठं झाली? पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, पहिल्यांदा कुठं झाला असेल? तर पहिल्यांदा वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात इटलीमध्ये झाली असं म्हटलं जातं. मग इटलीमध्ये कोणी केली हा त्याच्या पुढचा प्रश्न. इटलीमध्ये अँटोनिओ ग्रामची नावाचा एक तत्वज्ञ आहे. नाव काय त्याचं? अँटोनिओ ग्रामची. नाव लक्षात ठेवा, रिकाम्या जागेसाठी महत्वपूर्ण. या अँटोनिओ ग्रामचीनं काय तत्वज्ञान मांडलं? तर तो म्हणायचा की इतिहास लेखनाची सुरुवात ही खरी तर राजे महाराजे यांचा इतिहास लिहून करूच नये किंवा राजा महाराजांची कारकीर्द लक्षात घेऊन करूच नये, तर इतिहास लेखनाची सुरुवात ही समाजाच्या सर्वात खालच्या स्तरातील व्यक्तीपासून केली पाहिजे. समाजाच्या सर्वात खालच्या स्तरातील व्यक्ती म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस, अतिसामान्य माणूस, अतिसामान्य माणसाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न हा इतिहासकारांनी करावा. म्हणजे तो सर्वांगीण समग्र असा इतिहास होऊ शकतो असं मत पहिल्यांदा कुणी मांडलं? असं मत इटालियन तत्वज्ञ, इटालियन वंचितवादी इतिहासकार अँटोनिओ ग्रामची यानं मांडलेलं दिसून येतं. या ग्रामची जे तत्वज्ञान आहे, त्याने जे विचार मांडले, त्या विचार मांडण्याकरिता त्याला शिक्षा पण मिळाली मुलांना. कारण हा अँटोनिओ ग्रामची हा मुसोलिनीचा समकालीन आहे. फॅसिस्टवादी मुसोलिनी, बेनिटो मुसोलिनी
हा इटलीचा हुकुमशहा होता आणि त्यांनी फक्त अशाच प्रकारचे विचार प्रकट करायला मुभा दिली होती, परवानगी दिली होती, जेणेकरून त्याचा फॅसिस्ट पक्ष आणि त्याच्या फॅसिस्ट पक्षाचं तत्वज्ञान याचा प्रचार प्रसार होईल, अशाच प्रकारचं विचार मांडण्याचं त्यांनी परवानगी दिली होती आणि मोकळीक दिली होती. बाकी कुठल्याही प्रकारच्या विचाराच्या स्वातंत्र्यावर त्यानं बंधन आणलेलं होतं. त्या काळामध्ये यांनी अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलेलं आहे, अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे आणि त्याची शिक्षा पण त्याला भोगावी लागली. या मुसोलिनीनी अँटोनिओ ग्रामची याला त्याच्या घरातच स्थानबद्ध केलं, नजर कैद केलं. पण त्याला स्थानबद्ध केलं, त्याच्या विचाराला मात्र स्थानबद्ध नजर कैद मुसोलिनी करू शकला नाही. स्थानबद्ध असतानाच, नजर कैद असतानाच त्यानं आपले विचार मांडले, तत्वज्ञान मांडलं, त्यावर आधारित ग्रंथांचं लेखन सुद्धा केलं. मॉडर्न प्रिन्स नावाचा ग्रंथ या अँटोनिओ ग्रामची यानं लिहिला. तो ग्रंथ मुसोलिनीला केंद्रस्थानी मानूनच त्यानं लिहिलेला होता. मुसोलिनीनी जी स्वातंत्र्याची, मुक्त विचारांची गळचेपी केलेली होती, त्यावर आधारितच त्यानं हा ग्रंथ लिहिलेला होता. ठीक आहे, म्हणजे त्याचं तत्वज्ञान मांडण्याचं काम, विचार मांडण्याचं काम त्या स्थानबद्धतेत सुद्धा, नजर कैदेत असताना सुद्धा चालूच होतं. तर असा हा अँटोनिओ ग्रामची, ज्यानं पहिल्यांदा वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली, वंचितांचं तत्वज्ञान मांडायला सुरुवात केली. आता आपल्याला पाहायचंय भारतीय वंचितवादी इतिहास लेखन, बरोबर आहे? कारण आपण सध्या काय अभ्यासतोय? आधुनिक भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणालींचा आपण अभ्यास करतो आहोत. मग आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात कुणी केली आणि ती कशी झाली? पहा, आमच्या भारतामध्ये रणजित गुहा नावाचे एक इतिहासकार होऊन गेले. रणजित गुहा, या रणजित गुहांनी पहिल्यांदा वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली. नाहिरे वर्गाला, सामान्यातल्या सामान्य माणसाला प्रमुख मानून, केंद्रस्थानी मानून त्यांच्या भोवती इतिहास लेखन करायला सुरुवात केली. सामान्य माणूस गतकाळात, भूतकाळामध्ये कशा पद्धतीचं जीवन जगला, त्याच्या समोर कोणकोणत्या समस्या होत्या, त्यांच्या समोर कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी होत्या, त्या अडचणी त्यानं कशा सोडवल्या, त्या संकटावर, समस्यांवर त्यानं मात कशी केली, या संदर्भातले एकूण विचार रणजित गुहा यांनी मांडायला सुरुवात केली. मग रणजित गुहांनी हे जे विचार मांडले, त्याच्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या साधनाचा अवलंब करावा लागला. कारण आपल्याला माहितीये, इतिहासकाराला नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या, मग ती लिखित असतील, ती भौतिक असतील, ती मौखिक असतील, की आजकालची जी म्हणतो आम्ही दृकश्राव्य असतील, कोणत्या ना कोणत्या साधनांचा त्याला वापर करावा लागतो, आधार घ्यावा लागतो. मग रणजित गुहाने आधार घेतला सामान्य आणि अतिसामान्य माणसांचा इतिहास लिहिण्यासाठी, वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी, ते लोकपरंपरांचा. कारण लोकपरंपरामध्ये सामान्य माणसाच्या विचाराचं, आचाराचं नेहमी प्रतिबिंब असतं. लोकपरंपरा या जपण्याचं, मुळात त्या निर्माण करण्याचं, त्या जपण्याचं, त्या वाहून नेण्याचं, त्या टिकवण्याचं कामच कोण करतं? सामान्य लोक करतात. कारण लोकपरंपरा कुणी निर्माण केलेल्या असतात? सामान्य लोकांनी निर्माण केलेल्या असतात. कुणासाठी निर्माण झालेल्या असतात? सामान्य लोकांसाठी निर्माण झालेल्या असतात. आणि त्याचं वहन सुद्धा कोण करतं? सामान्य लोकच करतात. मग त्या परंपरा चांगल्या असोत की त्या परंपरा अनिष्ट असोत, अशा अनेक प्रथा, परंपरा आपल्या समाजामध्ये पूर्वापार चालत आलेल्या आहेत, ज्या चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत. पहा, अतिथी देवो भव ही एक आपली परंपरा आहे. ही किती चांगली आहे, बरोबर आहे? आपण नेहमीच आपल्या भविष्यामध्ये जे काही निर्णय घेतो, ते निर्णय घेण्याच्या पूर्वी आपण आपल्या वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी, अशी एक प्रथा, परंपरा आमच्याकडे आहे की नाही? कोणताही भविष्यातला आपण जो निर्णय आपल्या संदर्भातला घेतो, त्या संदर्भातही त्यांचे विचार घेतो आपण, त्यांचा सल्ला घेतो आपण, त्यांच्याशी चर्चा करतो आपण. ही जी आमच्याकडे परंपरा आहे, ती अगदी चांगली परंपरा आहे, बरोबर आहे? अनेक अनेक सणवार उत्सव आपण साजरे करतो. त्या सणवार उत्सव साजरा करण्यामध्ये आपण जे काही करतो, समजा आपण एखादा सण साजरा करतोय, जसा मकर संक्रांतीचा सण आहे,
मकर संक्रांतीच्या सणाला आपण एकमेकांना तिळगुळ देतो. ही जी आपली परंपरा आहे ती किती चांगली हो. किंवा दसऱ्याच्या सणाला आपण एकमेकांना सोनं चांदी देतो, बरोबर आहे. ही किती चांगली परंपरा आहे. चांगली का म्हणतोय आपण त्याला? कारण आपले जर गत काळात मागच्या वर्षभरामध्ये एखाद्याशी जर संबंध बिघडलेले असतील, त्यांचा आणि आपलं जर काही वाद झाला असेल, भांडण झालं असेल, तर मागचे हे सगळे बिघडलेले जे संबंध आहेत, मागचं जे आपल्या आणि त्यांच्यामध्ये हा जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुरावा कमी करण्यासाठी, आपल्याला जवळीक साधण्यासाठीची ही एक संधी आहे, जी या सणावाराच्या निमित्ताने आपल्याला या परंपरांनी प्राप्त करून दिलेली आहे. तशाच काही अनिष्ट वाईट सुद्धा चालीरीती रूढी परंपरा आमच्याकडे आहेत. जसं सतीची चाल होती, केशवपनाची चाल होती, बरोबर आहे. ह्या वाईट चालीरीती रूढी परंपरा होत्या ना, पण याचंही वहन समाजाने केलंच ना, तर ठीक आहे. समाजामध्ये अशा काही लोक परंपरा असतात ज्या चांगल्या पण असतात समाजासाठी आणि वाईट पण असतात. अशा सगळ्याच लोक परंपरांमधून त्या त्या काळातलं लोकांचं जीवन समजून घ्यायला मदत होत असते आणि तेच काम वंचितवादी इतिहासकार करताना आपल्याला दिसतात. कारण पूर्वी अशी पद्धतच होती की फक्त लिहायचं कुणाच्या संदर्भामध्ये? राजाच्या संदर्भामध्ये, देवादिकांच्या संदर्भामध्ये, धर्मसंस्थेच्या संदर्भामध्ये किंवा अध्यात्माच्या संदर्भामध्ये. बाकी घटक तर इतिहासाचा भागच बनत नव्हते. मग सामान्य माणसाचा इतिहास लिहायचा तर त्याच्याविषयी तर दुसरं तर काही लिहिलेलं नाहीये. मग कशातून हा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागेल? त्यांचा भूतकाळ, त्यांचा गतकाळ कशातून आम्हाला समजून येईल, कळून येईल? लोक परंपरांमधून. म्हणून वंचितवादी इतिहासकार रणजित गुहा यांनी लोक परंपरेचा आधार घेतला वंचितवादी इतिहास लिहिण्यासाठी. आणि मग त्यातून एक परंपराच निर्माण झाली की लोक परंपरेचा अभ्यास करून वंचितांचा इतिहास लिहिण्याची. म्हणजे पहिले भारतातले वंचितवादी इतिहासकार म्हणून आपल्याला नाव घ्यावं लागतं ते रणजित गुहा यांचं. रणजित गुहा यांच्या आधी सामान्य माणसाच्या संदर्भात लेखन कोणी केलंच नाही का? हो, केलं. तर यांच्या आधी पण लेखन केलं गेलं, पण वंचितांचा इतिहास असं म्हणून लेखन कोणी केलं नाही. लेखन झालं, मग असे कोण इतिहासकार आहेत, असे कोण लेखक आहेत, असे कोण विचारवंत आहेत? त्यामध्ये आपल्याला अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा यांचा उल्लेख आलेला आहे. कोणत्या अनुषंगाने? वंचितांचा इतिहास लेखन करण्याच्या अनुषंगाने. म्हणजे त्यांनी जे काही लिहिलं ते कसं वंचितांचा इतिहास सांगणारं ठरलं, किंवा त्यांनी जे काही लिहिलं ते वंचितांचा इतिहास अभ्यासण्यासाठी कसं पूरक ठरलं, कसं मदत करणारं ठरलं, तर ते पहा. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी गुलामगिरी किंवा शेतकऱ्यांचे आसूड किंवा ब्राह्मणांचं कसब असे ग्रंथ लिहिले. या ग्रंथामधून तत्कालीन समाजाची परिस्थिती समाजाच्या समोर आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. गुलामगिरी या ग्रंथाचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी सामान्य लोक, क्षुद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया सुद्धा, म्हणजे धर्माच्या नावाखाली ज्यांचा ज्यांचा समाजाने छळ केलेला आहे, ज्यांच्यावर अन्याय केला, जे समाजाच्या अत्याचाराला बळी पडले, अशा लोकांचा इतिहास त्यांनी उलगडवला, त्याच्यावरती प्रकाश टाकला. सत्य परिस्थिती समाजाच्या समोर आणण्याचं काम या ग्रंथांमधून महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं दिसून येतं. म्हणजे गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वंचितांचाच इतिहास म्हणून अभ्यासायला काही हरकत नाहीये. त्यानंतर आता मी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचितांचा इतिहास लिहिणारे, त्यांचे पण ग्रंथ आहेत. हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स. अनटचेबल्स म्हणजे अस्पृश्य. हू वेअर द शूद्रास, शूद्र कोण होते, याचा खूप विस्तृतपणे त्यांनी उलगडा या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की राष्ट्रवादी इतिहासकार असोत किंवा त्या काळातले वसाहतवादी इतिहासकार असोत, या इतिहासकारांनी, ना राष्ट्रवाद्यांनी ना वसाहतवाद्यांनी, दलितांचा इतिहास लिहिण्याकडं लक्षच दिलं नाही. म्हणजे त्यांच्या इतिहासाचा भाग दलित, अस्पृश्य लोक, शूद्र लोक,
समाजातले अतिसामान्यातले सामान्य लोक हे कधीच नव्हते, त्याची खंत व्यक्त केली. वास्तविक पाहता हा जो खूप मोठा बहुजन वर्ग आहे तो या देशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक बांधणीमध्ये खूप मोलाची कामगिरी करणारा वर्ग आहे. त्याचा खूप मोठा वाटा आहे या राष्ट्राच्या बांधणीमध्ये, कारण हा बहुजन वर्ग आहे. बहुजन वर्गाशिवाय एखाद्या राष्ट्राची कोणत्याही क्षेत्रातली वाटचाल होऊ शकते का? होऊ शकत नाही. म्हणून या वर्गाच्या संदर्भात विचार मांडण्याचं काम आणि त्यांची सद्य परिस्थिती, त्यांची वास्तविक परिस्थिती लोकांच्या समोर ठेवण्याचं काम आणि लोकांच्या मनात, समाजाच्या मनात या वर्गाच्या संदर्भात जागरूकता, जागृती आणण्याचं काम त्यांनी या 2 ग्रंथांमधून, अनेकानेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. खूप मोठं लेखन त्यांनी केलेलं आहे. पण आपल्याला त्यांचं लेखन बघायचंय ते वंचितांचा इतिहास या दृष्टिकोनातून बघायचंय. म्हणून या 2 ग्रंथांचा उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. कोणते 2 ग्रंथ? जे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत, हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स. आणि अशा प्रकारच्या ग्रंथ कर्तव्यातून त्यांनी समाजाला भाग पाडलं. या वर्गाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, त्या वर्गाने दिलं पाहिजे. आणि ज्या वर्गाने त्यांना या परिस्थितीमध्ये ढकललं त्याही वर्गाने, त्याही समाजातल्या वर्गातल्या लोकांनी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे प्रयत्न दोघांकडूनही, वंचितांकडूनही आणि त्यांना वंचित ठेवण्यामध्ये ज्यांचा हात आहे, ज्यांचा वाटा आहे त्या वर्गाने सुद्धा लक्ष द्यावं. या पद्धतीचं लेखन हा हेतू ठेवून, हे उद्दिष्ट ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे करताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी आपण पाहिलं की वंचितांचा इतिहास, त्याची सुरुवात कशी झाली, कुणी केली, कुठं झाली? इटलीमध्ये सुरुवात झाली. कुणी केली? अँटोनियो ग्रामची या तत्वज्ञाने वंचितांचा इतिहास लिहायला सुरुवात केली. आमच्या देशामध्ये वंचितांचा इतिहास लिहायला कोणी सुरुवात केली? पहिले वंचितवादी इतिहासकार म्हणून कुणाला गौरविलं जातं, कुणाचं नाव गौरवानं घेतलं जातं, तर ते आहे रणजित गुहा यांचं. आणि त्यानंतर अशाच प्रकारचा वंचितवादी इतिहास लिहिणारे आणखी 2 नावं त्याच्यामध्ये इतिहासकारांची जोडली जातात. ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ. तर पहा, याच्यावरती मुलांनो आपल्याला 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. मध्यभागी काय विचारलं जाईल? वंचितवादी इतिहासकार. मग 3 भारतीय आहेत आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आणि 1 विदेशी आहे. आपल्याला 4ची नावं लिहावी लागतात 2 गुण प्राप्त करण्यासाठी. 1 अँटोनियो ग्रामची, दुसरे आहेत रणजित गुहा, तिसरे आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि चौथे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या पद्धतीने आपण जर तो प्रश्न सोडवला तर आपल्याला त्याचे पण 2 गुण मिळणार आहेत. आणि दुसरं, रिकाम्या जागेमध्ये विचारला जाणारा प्रश्न असू शकतो, विधान असू शकतो. 3 विधानं रिकाम्या जागेमध्ये विचारली जातील. कशा कशा पद्धतीची? पहिल्यांदा वंचितवादी इतिहास लेखन करणारा तत्वज्ञ कोण? नाव आहे अँटोनियो ग्रामची. जगात पहिल्यांदा यानं वंचितवादी इतिहासाचं लेखन केलं. त्यानंतर भारतामध्ये वंचितवादी इतिहास लेखनाला सुरुवात डॅश डॅश यांनी केली. नाव आहे रणजित गुहा. रणजित गुहा. आणि कदाचित मग गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक विचारले जातील किंवा हू वेअर द शूद्राज किंवा द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक आपल्याला विचारले जातील. कोणत्याही पद्धतीने वंचितांचा इतिहास याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. तर वंचितांच्या इतिहासाच्या नंतर आधुनिक भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील पुढची तात्विक प्रणाली आहे आणि शेवटची आपल्या प्रकरणातली स्त्रीवादी इतिहास किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन. पहा मुलांना, 20वे शतक उजाडलं तरी पण जेवढं पुरुषांविषयी इतिहास लिहिण्यात आलेलं होतं, मग राजा म्हणून एक पुरुष राजा म्हणून, एक पुरुष महाराजा म्हणून, एक पुरुष सरदार म्हणून, सेनापती म्हणून किंवा मंत्री म्हणून पुरुष प्रधानता इतिहासामध्ये दिसून यायला लागलेली होती.
त्या मानाने स्त्रियांविषयी इतिहास लेखन खूप आणि अल्प स्वल्प करण्यात आलेलं होतं. म्हणजे एक तर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो स्त्रीवादी इतिहास लेखनाचा, बरोबर आहे. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक तर स्त्रियांनीही स्वतःबद्दल लिहिलं नाही आणि पुरुष प्रधान समाजाने पण स्त्रियांबद्दल लिहिलं नाही. म्हणजे इतिहासामध्ये इतका महत्वपूर्ण असा समाजाचा घटक, स्त्री आणि पुरुष या दोन घटकांनीच हा समाज बनलेला आहे ना, ठीक आहे. पण इतका मोठा महत्वपूर्ण असा हा घटक असताना सुद्धा इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी या वर्गाकडं खूप दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं 20व्या शतकात आधुनिक विचारसरणीनं प्रेरित झालेल्या अनेक विचारवंतांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली. पण पहिल्यांदा तसं म्हटलं तर इतिहास लेखन नाहीये, पण म्हटलं तर इतिहास आहे स्त्रियांचा, असं पुस्तक कोणी लिहिलं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे भारतातील पहिला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणावा किंवा स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये गणला जावा असा ग्रंथ आहे तो म्हणजे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला 1882 मध्ये लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. ताराबाई शिंदे. पहा मुलांनो, बुलढाणा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुणबी कुटुंबामध्ये जन्म झालेली ताराबाई, संपूर्ण कुटुंब हे सत्यशोधक विचाराने प्रेरित झालेलं. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली. त्या सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते, कार्यकर्ते, सदस्य म्हणजे संपूर्ण हे कुटुंब, मग त्यांचे वडील बंधू, स्वतः ताराबाई शिंदे या सत्यशोधक विचाराने प्रेरित झालेल्या, सत्य हाच ईश्वर आहे असं मानणाऱ्या आणि या सत्यशोधकी विचाराचा आणखी एक विचार प्रमुख होता तो म्हणजे समता. त्यांना समतेने भरलेला समाज निर्माण करायचं होतं. समाजाची जेव्हा पुनर्रचना होईल तेव्हा समाज कसा असणार आहे, भारतीय समाज हा समतेवर आधारित असणार आहे. कारण विषमतेमुळं काय काय या समाजाचं नुकसान झालेलं आहे ते त्यांनी पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आणि त्यामुळं समाजाची पुनर्रचना करायची असेल तर समतेच्या पायावरती उभा असलेला समाज आपल्याला निर्माण करावा लागणार आहे. हे सत्यशोधक समाजाचे विचार होते. आणि ही संपूर्ण मंडळी, हे सगळं कुटुंब यांचं ताराबाई शिंदेचं सत्यशोधक समाजाने त्याच्या विचाराने प्रेरित झालेलं असं होतं. हे समतेचं वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं आणि त्या समतेच्या वातावरणाचा त्यांना फायदा झाला. कारण त्या काळात 19व्या शतक आहे, 1882 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलाय. मग प्रश्न त्या ग्रंथामधून त्यांनी समाजाला पण विचारलेत आणि निर्मात्याला पण विचारलेत. निर्माता याचा अर्थ देव, परमेश्वर. सत्यशोधक समाजाचे लोक देव किंवा ईश्वर असा उल्लेख करीत नसत परमेश्वराचा, निर्मिक. कारण स्वतः महात्मा ज्योतिबा फुले अनेक ठिकाणी आपल्या साहित्यामध्ये परमेश्वराला निर्मिक असं म्हणताना आपल्याला दिसतात. तर त्या निर्मात्याला, त्या निर्मिकाला आणि समाजाला सुद्धा असे अनेक प्रश्न विचारलेले आहेत की ज्याच्यातून ही विषमता का या समाजामध्ये निर्माण झाली याकडं सर्वसामान्य माणसाचं सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये, स्त्रीवादी इतिहासकारांमध्ये खूप गौरवाने आपल्याला नाव घ्यावं लागतं ते ताराबाई शिंदे यांचं. कोणत्या ग्रंथाच्या अनुषंगाने? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या अनुषंगाने, जो ग्रंथ 1882 मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिंगभेद, जाती व्यवस्था आणि धर्माच्या नावाखाली होणारा अन्याय या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आज वाटत नाही मुलांनो, पण 19व्या शतकात अशा प्रकारचे विचार एका स्त्रीने मांडणं हे क्रांतीचं पाऊल होतं. हे क्रांतिकारक असं होतं. खूप धैर्याचं काम होतं, खूप शौर्याचं, पराक्रमाचं कार्य होतं. नेहमीच फक्त आपण सीमेवर जाऊन हातामध्ये शस्त्र घेऊन तिथं
शत्रूंचे मुर्दे पाडणे म्हणजेच पराक्रमाचं नाही, ते तर आहेच आहे, ते तर स्तुत्य काम आहे, ते तर उपकारक आहे, त्याला तर तोडच नाहीये. पण हे सुद्धा काम पराक्रमाचंच आहे की तत्कालीन रूढी प्रथा परंपराचं जोखड जुगारून देऊन आपण काहीतरी नवीन मांडतोय, जे प्रत्यक्ष पटकन समाज सत्य असला तरी सहन करणार नाहीये. असे विचार ताराबाई शिंदे यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. दुसरी आणखी एक स्त्रीवादी इतिहास लेखिका आहे. या सगळ्या समाज सुधारक स्त्री आहेत बरं का. त्यांनी जे काही लिहिलं ते स्त्रीवादी इतिहास लेखन ठरलं, त्या इतिहासाच्या निर्मात्या ठरल्या. दुसरं नाव आहे पंडिता रमाबाई. या स्त्रीवादी समाज सुधारक आहेत. त्यांनी ग्रंथ लिहिला द हाय कास्ट हिंदू वुमन. पहा, पंडिता रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे यांची ही कन्या, वेदशास्त्र निपुण असणारे अनंत शास्त्री डोंगरे, त्यांनी घरातच समतेचं वातावरण निर्माण केलेलं होतं. त्यांच्या मुली आणि त्यांचा मुलगा यांच्यात त्यांनी कधीच भेद केला नाही. मुलीला आणि मुलाला दोघांनाही वेदशास्त्राचं शिक्षण त्यांनी दिलं. तसाच आहे काळ, 19वे शतक आहे, ज्या काळामध्ये मंत्र उच्चार करणं, वेदाचे मंत्र म्हणणं म्हणजे स्त्रियांनी म्हणणं हे पापकर्म समजलं जायचं. त्या काळामध्ये समाजाचा रोष पत्करून, समाजाचा विरोध पत्करून, त्यांचे टोमणे खाऊन सुद्धा, त्यांची टीका सहन करून सुद्धा अनंत शास्त्री डोंगरे यांनी आपल्या मुलीची बुद्धिमत्ता ओळखून तिला वेदशास्त्राचे धडे घरामध्येच देऊ केलेले होते. आणि पंडिता रमाबाई फक्त बोलवीर नव्हत्या, त्या कर्मवीर पण ठरल्या. कशा? ते जे बोलत ते त्यांनी करून दाखवलं. म्हणजे केवळ मला लिंगभेद मान्य नाहीये, मला जातीभेद मान्य नाहीये, धर्मभेद मान्य नाहीये असे विचार त्यांनी आपल्या वक्तृत्वातून किंवा लिखाणातून व्यक्त केले नाहीत. स्वतः एका बंगाली बहुजन समाजातील दलित वर्गातील एका युवकाशी त्यांनी विवाह केला. म्हणजे त्या काळातल्या प्रथा परंपरा रूढी यांच्या विरोधात जाऊन त्यांनी हे काम केलेलं होतं. हे क्रांतिकारक असंच काम होतं पंडिता रमाबाई यांचं. त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांनी ज्या समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्या कामामध्ये त्यांना आपल्याच भारतीय समाजाने, महाराष्ट्रातल्या समाजाने त्यांना खूप आणि खूप अनंत अडचणी त्यांच्या कामामध्ये निर्माण केल्या. थोडक्यात त्रास दिला त्यांना, म्हणजे मानसिक त्रास दिला खूप मोठा. पण जेव्हा पंडिता रमाबाई विदेशात गेल्या, विदेशात त्यांच्या कामाची खूप वाखाणणी झाली, कौतुक होऊ लागलं, तिला विदुषी पदवी प्राप्त झाली. म्हणजे भारतातली पंडित ही पदवी प्राप्त करणारी पहिली स्त्री आहे. पंडित, आपण अनेक पुरुषांना पंडित लावलेली पदवी लावलेली पाहिलेली आहे, पण एका स्त्रीला म्हणजे तिच्या कामाची वाखाणणी, तिचं जे काम होतं स्तुत्य काम, त्याचा विचार विदेशात केला गेला. आणि त्यानंतर मग कुठंतरी भारतीय माणसाला पण वाटायला लागलं की हिचं काम स्तुत्य आहे, चांगलं आहे. पण तरी सुद्धा त्या काळचा समाज काही सगळ्यांनाच वाटलं नाही की या बाईचं काम खूप स्तुत्य आहे आणि ही समाजामध्ये सुधारणा करण्याचा खूप चांगला प्रयत्न करीत आहे. तिला पदोपदी खूप त्रास झाला, पण तो त्रास सहन करून सुद्धा माझ्यासोबत अनेक महिलांचा उद्धार झाला पाहिजे यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली, शारदा सदनची स्थापना केली आणि मुक्ती सदन या संस्थांची स्थापना केली. आणि त्या संस्थांच्या मार्फत ज्या परित्यक्त्या महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, ज्यांना समाजाने किंवा कुटुंबाने आपल्या कुटुंबातून बाहेर घालवलेला आहे, त्यांचा कोणी वाली नाहीये, ज्यांचा कोणी रक्षणकर्ता नाहीये, अशा महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न, स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न या संस्थांमधून या पंडिता रमाबाईंनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि द हाय कास्ट हिंदू वुमन हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला, सगळ्याच समाजातल्या, सगळ्याच जातीमधल्या, सगळ्याच धर्मामधल्या स्त्रियांची स्थिती ही सारखीच होती. नव्हे, वरिष्ठ वर्गातील, वरिष्ठ जातीतील, सवर्ण जातीतील महिलांची स्थिती तर अत्यंत, हिंदू महिलांची स्थिती तर अत्यंत बदसे बत्तर होती, वाईट होती. कारण केशवपनाची चाल वरिष्ठ जातीमध्येच होती, सवर्णांमध्येच होती, किंवा सती प्रथा सवर्णांमध्ये होती, बालविवाह प्रथा होती, जरठ कुमारी विवाह प्रथा होती,
म्हणजे किती वाईट वाईट प्रथा होत्या. आणि एखादी स्त्री जर विधवा झाली तर तिला पुनर्विवाह करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, म्हणजे पुनर्विवाहास बंदी होती. अशा प्रकारच्या सगळ्या स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांच्या क्षमता, त्यांची बुद्धी, त्यांचं कौशल्य, त्यांच्यातल्या कलागुण याला कुठंतरी ब्रेक लावणाऱ्या ज्या प्रथा परंपरा होत्या त्याच्या विरोधामध्ये पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथामध्ये टीका केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखनामधलं आणखी एक नाव आहे, ते म्हणजे मीरा कोसंबी. यांनी ग्रंथ लिहिला क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स. द फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. बघा, मीरा कोसंबी एक स्त्रीवादी, विचारवंत आणि इतिहास लेखिका. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स द फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हा त्यांचा पूर्ण ग्रंथ. थ्रेशोल्डचा अर्थ काय? उंबरठा. उंबरठा क्रॉस करणं. याचा अर्थ आपल्या घराला असलेला जो लाकडी दरवाजाचा खालचा भाग असतो, उंच असा उंबरा ज्याला आपण म्हणतो किंवा उंबरठा म्हणतो, तो क्रॉस करणं असा त्याचा अर्थ नाहीये. अनेकानेक प्रथा, अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा यांनी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच घरातलं जे तिचं कार्यक्षेत्र आहे बाई तुझं असं सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामधून तिच्या अंगी असलेल्या कोणत्याही कलागुणांना वावच मिळत नव्हता. तिच्या बुद्धीचा, तिच्या कौशल्याचा, तिच्या सामर्थ्याचा, तिच्या क्षमतेचा हा ना स्वतःला तिला, ना तिच्या कुटुंबाला, ना समाजाला उपयोगच होत नव्हता. बरोबर आहे. कारण ती बुद्धी चालवण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा ती चालूच दिली जायची नाही. कारण इथपर्यंत लोक सांगायचे की स्त्रियांचा मेंदू हा छोटा असतो, त्यामुळे त्या फार विचार करू शकत नाही. चूल आणि मूल याच्या पलीकडं त्यांच्यामध्ये क्षमता नसतात. किती हास्यास्पद गोष्ट आहे. पण समाज मानत चाललेला होता आणि स्त्रियांवरती अन्याय होऊ लागलेला होता. मग अशा महिला ज्यांनी या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरांचा जो उंबरठा आहे तो उंबरठा ओलांडला आणि स्त्रिया सुद्धा ज्या पद्धतीनं पुरुष या समाजाला विकसित करण्यामध्ये आपली भूमिका बजावू शकतात, त्याच पद्धतीनं, त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं या समाजाला विकसित करण्यामध्ये आपली भूमिका समर्थपणे बजावू शकतात असं आपल्या कृतीतून दाखवलं. त्या महिलांच्या संदर्भामध्ये क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? मीरा कोसंबी यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही आदर्श महिला, त्यांची चरित्र लिहिलेली आहेत. मग पंडिता रमाबाई असतील किंवा आनंदी जोशी असतील, यांच्यावरती पिक्चर पण आलेला आहे पहा मुलांनो, आनंदी जोशीवरती. किंवा डॉक्टर रखमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील. अशा महिला ज्या स्त्री सुधारणावादी महिला आहेत, यांचं चरित्र, ज्यांनी तो उंबरठा ओलांडलेला आहे, यांचं चरित्र कथन करण्याचा प्रयत्न मीरा कोसंबी यांनी केलेला आहे. पहा, आनंदी जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, पण दुर्दैवानं अमेरिकेतून जहाजावरून प्रवास करीत भारतात आल्या तेव्हा जहाजावरच त्यांना क्षयरोगाने पछाडलं आणि त्यामुळं या डॉक्टर या पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या होत्या, पण त्या प्रॅक्टिस करू शकल्या नाहीत. म्हणजे डॉक्टर म्हणून त्या कार्य भारतामध्ये करू शकल्या नाहीत, सेवा करू शकल्या नाहीत. ठीक आहे, या डॉक्टर म्हणून पहिल्या, पण डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत डॉक्टर रखमाबाई, ज्यांनी बालविवाहाला विरोध केला. स्वतःचाच तो अनुभव, म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह होऊ लागलेला होता. प्रचंड प्रखर तल्लख बुद्धिमत्ता असणारी रखमाबाई, तिने विरोध केला. मी एवढ्या लहानपणी अजिबात लग्न करून घेणार नाही, मला खूप शिकायचंय, हे तिनं घरच्यांना सांगितलं आणि ती शिकत राहिली, ती डॉक्टर बनली. अशा महिलांचं चरित्र कथन करण्याचा प्रयत्न मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स द फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या ग्रंथात केलेला आहे. चौथ्या स्त्रीवादी इतिहास लेखिका आहेत शर्मिला रेगे.
यांचा पण ग्रंथ आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणून, शर्मिला रेगे यांचा. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर. दलित वुमन्स मॅट्रिमोनी असं पूर्ण नाव आहे त्या ग्रंथाचं. या ग्रंथामध्ये शर्मिला रेगे यांनी ज्या दलित महिला आहेत, ज्या अस्पृश्य महिला आहेत, ज्या शूद्र महिला आहेत, अतिसामान्यातल्या सामान्य ज्या महिला आहेत, त्यांच्या वाट्याला जे काही वाईट जीवन आलेलं आहे, त्यांचा जो काही अनुभव आहे या समाजात जगत असताना, ते अनुभव त्यांनी लिखित स्वरूपात घेतले. थोडक्यात त्यांचं आत्मचरित्र त्यांना लिहायला लावलं आणि त्या आत्मचरित्राचं संकलन करून त्याच्यावरती निबंध लिहिला आणि त्याचं नाव दिलं रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर. कास्ट म्हणजे जात आणि जेंडर म्हणजे लिंग. म्हणजे आमच्या समाजामध्ये जातीभेदासारखा, लिंगभेदासारखा हा जो कलंक समाजाला लागलेला आहे किंवा होता, त्याच्यावरती लेखन केलेला हा ग्रंथ आहे शर्मिला रेंगे यांचा. आणि त्याच्यातून सुद्धा आम्हाला स्त्रीवादी इतिहास लेखन कसं कसं वाटचाल करीत गेलं, त्याचे टप्पे काय काय आहेत या संदर्भातली माहिती मिळायला मदत होते. तर मुलांनो, स्त्रीवादी इतिहास याही भागावरती टिपा लेहामध्ये आपल्याला दोन गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि बाकी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. स्त्रीवादी इतिहासकार, आपल्याला चारांची किमान नावं लिहावी लागतात. या ठिकाणी बोर्डवरती चारांची पण नावं मी लिहिलेली आहेत. मग त्यामध्ये ताराबाई शिंदे येतील, ज्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात पंडिता रमाबाई येतील, ज्यांचा ग्रंथ आहे द हाय कास्ट हिंदू वुमन. रिकाम्या जागेमध्ये सुद्धा ही विधान आपल्याला विचारू शकतात. शर्मिला रेगे आहेत आणि मीरा कोसंबी आहेत, स्त्रीवादी इतिहास लेखिका, इतिहासकार म्हणून आपल्याला त्यांचं अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं. तर ठीक आहे, हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला हा भाग समजलेला असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते.